नमस्कार मित्रांनो, शेळी पालन आणि घरगुती उपाय या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आजचा आपला विषय आहे शेळी पालनात फार्मचा कार्ड. मित्रांनो, आजचा आपला विषय आहे शेळी पालनात फार्मचा कार्ड चे महत्त्व काय. मित्रांनो, आधुनिक शेळी पालन करताना शेळ्यांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष दिले जात आहे. याचा फायदा आपल्याला या व्यवसायात होतो. हे जरी सत्य असले तरीही अजून आपल्याला या व्यवसायात शेळ्यांच्या आरोग्यासंबंधी नवनवीन माहिती गोळा करणे फार महत्त्वाचे असते. शेळी पालन व्यवसायात शेळ्यांच्या आरोग्यासंबंधी असे बरेच बारकावे आहेत की जे आपल्याला अभ्यासमात करणे गरजेचे आहे. आज मी तुम्हाला शेळी पालनात उपयोगी अशी एक नवीन उपचार पद्धती सांगतो. आज या माझ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फार्मचा कार्ड पद्धत कशी शेळी पालकांसाठी उपयुक्त आहे हे सांगणार आहे. करिता हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल किंवा जर तुम्हाला माझे हे यूट्यूब चॅनल आवडलं असेल तर हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि मी असेच नवीन व्हिडिओ आपल्यासाठी आपल्या सेवेत आणत राहील. मित्रांनो, चला तर सुरुवात करूया. सर्वात आधी बघूया फार्मचा या शब्दाचा अर्थ काय. या उपचार पद्धतीचा शोध दक्षिण आफ्रिकेतील 3 शास्त्रज्ञ डॉक्टर्स फ्रान्सिस मालन, गॅरेथ बाथ आणि जॉन वेन विक यांनी लावला. यापैकी मुख्य शास्त्रज्ञ यांच्या नावावरून या उपचार पद्धतीला फार्मचा हे नाव देण्यात आले. फक्त आफ्रिकेतच मर्यादित होती, परंतु आता ही पद्धत संपूर्ण जगात शेळी मेंढी पालनासाठी अवलंबली जात आहे. चला तर बघूया फार्मचा कार्ड पद्धतीचा उद्देश काय. या पद्धतीचा मुख्य उद्देश म्हणजे आपल्या कळपातील आजारी म्हणजे अनिमिया ग्रासित म्हणजे ज्या शेळ्यांच्या शरीरात रक्ताची कमी आहे अशा शेळ्या अचूक शोधून त्याच्यावर उपचार करणे असा आहे. आधी कळपातील शेळ्यांना सरसकट सर्वांना एकच वेळेस अनिमिया रोधक म्हणजे जंतुनाशक दिले जात होते. परिणामी यात वेळ आणि औषधावर होणारा खर्च जास्त होता. त्याचबरोबर अनिमिया नसलेल्या शेळ्यांवर औषधांचा विपरीत परिणाम होत असे. परंतु या उपचार प्रणालीमुळे फक्त अनिमिया बाधित शेळीलाच औषध दिले जाते. मित्रांनो, तुम्हाला फार्मचा कार्ड म्हणजे काय हा प्रश्न पडला असेल. चला तर फार्मचा कार्ड म्हणजे काय, नेमकं काय ते बघू. फार्मचा कार्ड पद्धत म्हणजे या कार्डच्या सहाय्याने कळपातील शेळ्या किंवा मेंढ्या यांच्यातील अनिमिया या आजाराचे लक्षण ओळखणे. या पद्धतीत शेळ्यांच्या डोळ्यांच्या श्लेष्मल पडदा म्हणजे आतल्या पापणीच्या भागाच्या रंगावरून शेळ्यांचे अनिमियाचे प्रमाण ओळखले जाते. ही एक साधी आणि सोपी पद्धत आहे. मित्रांनो, फार्मचा कार्ड हे जरी नाव आपल्यासाठी नवीन असले किंवा ही पद्धत फार सोपी
आणि फार महत्त्वाची आणि सर्व शेळीपालकांनी आकस्मित करण्यासारखी आहे. करिता तुम्ही हा व्हिडिओ मनपूर्वक बघा आणि मी जेही काही व्हिडिओ आपल्यासाठी आणतो ते व्हिडिओ एका वहीवर तुम्ही नोंद करून ठेवा, जेणेकरून भविष्यात तुम्हाला त्या उपचार पद्धतीचा फायदा होईल आणि तुमच्याबरोबरच इतरांना सुद्धा फायदा होईल. मित्रांनो, जसे की तुम्हाला माहीतच असेल की आंतरपरजीवी म्हणजे गोलकुळमी, पटकुळमी म्हणजे जंत यांच्या प्रादुर्भावामुळे शेळ्यांना अनिमिया म्हणजे शरीरातील रक्तांची कमी होते. तसेच या जंतांमुळे डायरिया, तोंडफुगी, याला बॉटल जॉ सुद्धा म्हणतात, केस गळणे, शेळी कमजोर होणे, मांसकाड लांबणे किंवा मांसकाड कमी वेळेसाठी येणे यासारखे आजार होतात. यापैकी सर्वात घातक म्हणजे मांसकाड लांबणे. जर शेळीचा मांसकाड लांबले, करडांचे उत्पादन हे सुद्धा लांबते. करिता शेळ्यांमधील गोलकुळमी, पटकुळमी किंवा जंत यांची रोकथाम म्हणजेच अनिमियाची रोकथाम शेळ्यांना करणे फार महत्त्वाचे आहे. मित्रांनो, हा जो मी तुम्हाला फोटो दाखवत आहे किंवा हे जे तुम्हाला स्लाइड दिसत आहे, ही स्लाइड फार महत्त्वाची आहे. या स्लाइडमध्ये एक फोटो पद्धतीत या स्वरूपाचे एक कार्ड असते. या कार्डावर दिलेल्या ABCDE रंगाच्या तक्त्याला शेळीच्या आतल्या पापणीशी जुळवून पापणीचा रंग कसा आहे ते तपासले जाते व त्यावरून शेळीला अनिमिया आहे किंवा नाही हे तपासले जाते. मित्रांनो, जसे मी तुम्हाला आधी सांगितले, ही फार एक सोपी आणि एक अत्यावश्यक म्हणजे सर्वांना माहिती असलेच पाहिजे अशी एक पद्धती आहे. कारण बरेच वेळा आपण शेळीला जंतनाशक देतो, परंतु खरंच आहे किंवा नाही हे आपल्याला माहीत नसते. पण त्याकरिता ही उपचार पद्धती तुम्हाला फार उपयोगाची पडेल, जेणेकरून तुमचा औषधांवर होणारा खर्च आणि तुमच्या शेळीला वर होणारा औषधांचा विपरीत परिणाम मला टाळता येईल. मित्रांनो, आता मी तुम्हाला मागच्या स्लाइडमध्ये जो फोटो दाखविला त्याचं थोडं विश्लेषण सांगतो. मित्रांनो, जर शेळीच्या पापणीचा म्हणजे A या रंगाशी जुळला तर तिला जंतनाशक देण्याची आवश्यकता नाही. मित्रांनो, मी पुन्हा एक वेळा रिपीट करतो. जर शेळीच्या पापणीचा रंग तक्त्यातील A या रंगाशी जुळला तर तिला जंतनाशक देण्याची आवश्यकता नाही. आणि B रंग म्हणजे शेळीला जंतनाशक नाही दिले तरी चालेल. म्हणजेच की शेळीला जंताचे प्रमाण अत्यल्प आहे आणि एवढे प्रमाण हे अफोर्डेबल म्हणजे असले तरी काही प्रॉब्लेम नाही. आणि C शेळीच्या पापणीचा रंग तक्त्यातील C या कलरशी किंवा या रंगाशी जुळला तर शेळीला जंताचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे, जंतनाशक यावेळेस आपण देऊ शकतो असे समजावे. जंतनाशक देणे फार गरजेचे आहे. याचाच अर्थ जसा कार्डाचा कलर फिका जातो तसं शेळीच्या अंगातील रक्ताचं प्रमाण सुद्धा कमी होत जाते, हे लक्षात ठेवणे अति महत्त्वाचे आहे. आणि शेवटचा शब्द आहे E म्हणजे तो पूर्ण आहे. तुम्हाला या माझ्या स्लाइडमध्ये सुद्धा तुम्हाला तो पांढराच दिसेल. यावरून असे समजावे की ही एक धोक्याची सूचना आहे. शेळीला जंतनाशक अति आवश्यक आहे. करिता हे पाचही रंग आपल्या शेळीच्या पापणाशी जुळून योग्य ती कारवाई करा.
मित्रांनो, फार्मचा कार्ड वापरताना घ्यावयाची काळजी. ही पद्धत सूर्यप्रकाशात अवलंबावी, म्हणजेच एखाद्या बंद खोलीत किंवा लाईटामध्ये किंवा CFL लाईटामध्ये ही पद्धत शक्यतो अंमलात आणू नये. जर बंदिस्त शेळी पालन करत असाल तर खिडकी किंवा दरवाजामधून येणाऱ्या सूर्यप्रकाशात सुद्धा ही प्रक्रिया केली तरी चालेल. कार्डाचा वापर करून अवलंबावी. कार्ड कसे वापरावे. ही पद्धत योग्य हाताळण्यासाठी खालील प्रक्रिया करावी. याला झाका, दाबा, ओढा, बघा म्हणजेच कव्हर, पुश, पुल आणि पॉप असे म्हणतात किंवा असे करावे. आता या शब्दांचा आपण सविस्तर माहिती बघून घेऊ. मित्रांनो, सर्वात आधी आहे झाका, म्हणजेच त्याला म्हणतात कव्हर. शेळीच्या वरची पापणी खालच्या पापणीवर झाकावी. त्याच्यानंतरचा सेकंड पॉइंट येतो पुश, म्हणजे दाबा. शेळीच्या डोळ्याला अलगद आत असे दाबा की शेळीच्या दोन्ही पापण्या आतून बाहेर आल्या पाहिजे. नंतरचा मुद्दा आहे ओढा, म्हणजे पूल. शेळीच्या पापणी खालच्या अंगठ्याच्या मदतीने बाहेर ओढावी. आणि शेवटचा मुद्दा आहे पॉप, म्हणजे बघा. बाहेर आलेल्या पापणीचा रंग बघा. हातातील कार्डाचा रंग सोबत पापणीचा रंग तपासावा. सदर प्रक्रिया लवकर करणे फार महत्वाचे आहे, कारण जास्त वेळ जर केले तर शेळीला तणाव होईल. करिता लवकर करावे, जेणेकरून शेळीला तणाव होणार नाही. मित्रांनो, जर कळपातील 10% कमी शेळ्या डी आणि ई या रंगाची मेळ खात असतील तेव्हा ही पद्धत हप्त्यातून 2 वेळा करावी. डी आणि ई रंगाशी जुळलेल्या शेळ्यांना अतिआवश्यक देणे अतिआवश्यक असते. जर कळपातील 10% जास्त शेळ्या डी आणि ई या रंगाशी मेळ खातील तेव्हा ही पद्धत दर हप्त्याला करावी. म्हणजे तुमचा कळप हा धोक्याच्या कक्षेत आहे हे समजावे. मित्रांनो, कार्डला लॅमिनेशन करून उन्हापासून दूर ठेवावे. कारण जर हे कार्ड उन्हामध्ये राहिले तर त्या कार्डाचा वरील तो कलर फिकट होईल. आपल्याला अचूक माहिती मिळण्यास थोडी अडचण येईल. मित्रांनो, सदर कार्ड हे कुठेही उपलब्ध नाही. माझ्या तरी मते हे सध्या तरी कुठे उपलब्ध नाही. आणि जर तुमच्या जवळच्या पशुवैद्यकीय सदर कार्ड असेल तर मागणी करा, अथवा मला 78 75 50 84 88 म्हणजेच 7875508488 या माझ्या व्हॉट्सअप नंबरवर आपले नाव, गाव असल्यास ईमेल ID मला कार्ड पाहिजे असा संदेश पाठवा. मी तुम्हाला फोटो पाठवेल. जवळच्या कम्प्युटर किंवा डिजिटल फोटो प्रिंटर यांच्याकडे जाऊन त्या फोटोची कलर प्रिंट काढून घ्या, किंवा इंटरनेटवर फार्मचा कार्ड असे टाकून इमेज म्हणून सर्च मारा. त्यामध्ये तुम्हाला जे फोटो येईल त्याला डाउनलोड करून व्यवस्थित आणि प्रिंटिंग करून त्याला लॅमिनेट करून तुम्ही तुमच्याकडे ठेवू शकता. चला तर मित्रांनो, पुढेही अशाच शेळी पालन संबंधी उपयोगी माहिती मिळवण्यासाठी या व्हिडिओ खालील सबस्क्राईब या चिन्हाला क्लिक करा. तुमच्या कमेंट्स, तुमचा अभिप्राय आणि या व्हिडिओमध्ये
हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि माझं यूट्यूब चॅनल तुम्हाला कसं वाटत आहे याबद्दल तुमची कमेंट्स मला अवश्य पाठवा.